ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण ना चक्क दोडक्याची अगदी वेगळी अशी रेसिपी करणार आहोत. तुम्ही यापूर्वी ना ही रेसिपी कधीच केली नसेल, पाहिली नसेल, पण एकदा जर ही रेसिपी केली ना नक्कीच मार्केटमधून किलो किलो दोडके विकत आणाल. रेसिपी करायला खूप जास्त सोपी आहे, कमीत कमी साहित्यामध्ये सुद्धा तयार होते आणि झटपटसुद्धा बनते. त्यामुळे ही रेसिपी तुम्ही डब्याला करा, नाश्त्याला करा किंवा जेवणामध्ये करा, कधीही बनवू शकता असा हा भन्नाट पदार्थ तयार होणार आहे दोडक्याचा. तर चला थोडाही वेळ न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आता त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचं एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. आता बघा, बोलता बोलता आपल्या दोडक्याची जी साल आहे ना तीसुद्धा इथे काढून झालेली आहे. ही रेसिपी मी 2 जणांसाठी करते, त्यानुसार बघा इथे मी इतका दोडका घेतलेला आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल किंवा दोडक्याचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार या पदार्थामध्ये कमी जास्तसुद्धा करू शकता. दोडक्याची साल काढून झाल्यानंतर आपल्याला अगदी या पद्धतीने हा दोडका कट करून घ्यायचा आहे. इथे आपण दोडक्याची भाजी वगैरे करत नाही, भजी करत नाही किंवा कोणत्याही पद्धतीचा ठेचा वगैरे सुद्धा करत नाही. दोडक्याची ही अगदी वेगळी रेसिपी आहे आणि युनिक रेसिपी आहे. आता आपण दोडका बघा सगळा कट करून घेतला आहे. आता हा दोडका थोडा वेळ साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत इथे एक बाऊल घेतला आहे. बाऊलमध्ये आपल्याला अर्धी वाटी रवा घ्यायचा आहे. ही रेसिपी 2 जणांसाठी करते, त्यानुसार मी अर्धी वाटी रवा घेतला आहे. पण जर तुम्ही जास्त लोकांसाठी करत असाल ना, तर इथे रव्याचं प्रमाण किंवा इतर साहित्याचं प्रमाण इथे वाढू शकता. बघा, रवा आपलं इथे बारीक वापरलेला आहे, पण जर तुमच्याकडे जाड रवा असेल ना, तर तोसुद्धा इथे तुम्ही वापरू शकता. इथे कच्च्याच रव्याचा आपल्याला वापर करायचा आहे. जितका तुम्ही रवा घ्याल तितकेच तुम्हाला इथे पोहे वापरायचे आहेत. आता बघा, समप्रमाणात रवा आणि समप्रमाणात इथे मी पोहे घेतले आहे, त्याच वाटीने मोजून. आता यामध्ये दही घालून घ्यायचं आहे. आता माझ्याकडे इथे दही अवेलेबल होतं, त्यामुळे मी वापरलेलं आहे. पण जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नाही घातलं तरीसुद्धा चालणार आहे. दही घातल्यानंतर आपल्याला छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. तर इथे पाहू शकता मी अर्धा ग्लास इतपत पाणी ओतलेलं आहे. जर तुम्ही अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी पोहे घेत असाल तर 1 वाटी पाणी इथे ओता. पाणी टाकल्यानंतर अगदी छान असं हे मिक्स करून थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊया. तोपर्यंत आपण जो इथे दोडका एका वाटीमध्ये काढून घेतला होता ना, तो इथे घेऊया. आता दोडका आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या मी घातलेल्या आहेत, 3-4. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा जिरं घालून घेतलेलं आहे आणि हे आपल्याला पाणी न टाकता असंच वाटून घ्यायचं आहे. पाहू शकता अगदी ओबडधोबड असं वाटून घेतलेलं आहे मी. आणि जोपर्यंत आपण थोड्या वेळासाठी जो रवा आणि पोहे भिजत घातले होते ना, ते सुद्धा बघा बऱ्यापैकी भिजलेले आहेत. खूप जास्त पाणीसुद्धा घालायचं नाही. आपल्याला जर नंतर पाणी लागलं तर यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. आता जे दोडक्याचं बॅटर होतं ना किंवा दोडका जे वाटून घेतलं होतं ना, ते मी तसंच मिक्सरच्या भांड्यामध्ये ठेवलं आहे आणि वरनं जे पोहे आणि रवा होता ना ते यावरून घालून घेऊया. बघा, सगळं बॅटर यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे. जर तुम्ही अजूनही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल ना, तर नक्कीच एक लाईक आणि एक सबस्क्राईब करून घ्या. कारण की तुमचे एक एक लाईक, एक एक सबस्क्राईब हे नवीन यूट्यूबरसाठी खूप जास्त मोलाचं असतं. तसाच माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून, शहरातून पाहत आहात ना, हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका. आता अगदी थोडंसं यामध्ये पाणी घालून हे अगदी छान असं वाटून घेतलं आहे. जितकं तुम्हाला हे बारीक वाटता येईल ना, अगदी तितकं तुम्हाला हे बारीक वाटून घ्यायचं आहे. तुम्ही जर का एकदा ही रेसिपी केली ना, तर नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा आरामात कराल. आणि ज्यांना दोडका आवडत नाही ना, ते सुद्धा अगदी तुमच्याकडून हा पदार्थ मागून मागून खातील. करायला खूप जास्त सोपं आहे, झटपट आहे आणि खायलासुद्धा खूप जास्त अप्रतिम लागतो. आता जे आपलं बॅटर आहे ना, ते सुद्धा तयार झालं आहे. यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे छान असं मिक्स करून घेऊया. भरपूर अशी इथे मी कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे. कोथिंबीर जर तुम्हाला आवडत असेल तरच घाला. कोथिंबीर घातल्यानंतर पुन्हा छान असं बॅटर मिक्स करून घेतलं आहे. तोपर्यंत एका साईडला गॅसवरती एक पॅन किंवा तवा वगैरे तुम्ही तापत ठेवू शकता. पॅनला अगदी थोडंसं मी तूप लावून घेतलं आहे. तुम्ही तुपाऐवजी तेलाचा किंवा मग बटरचा सुद्धा वापर करू शकता. पॅन छान तापला की त्यावरती 2 चमचे बॅटर हे आपल्याला टाकून घ्यायचं आहे. आता हे ना तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा छोटे मोठे ठेवू शकता. इथे मी मीडियम
आकाराचा असा उत्तप्पा करणार आहे. आता तुम्हाला कळलंच असेल की आपण इथे उत्तप्पा करणार आहोत. तुम्ही यापूर्वी कधी दोडक्याचा उत्तप्पा केलता का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा. एकदाही न खाल्लेला हा पदार्थ तुम्ही नक्कीच आठवड्यातून 2 ते 3 वेळा तरी करून खाल. इतका जास्त अप्रतिम तयार होतो. वरनं आता थोडीशी पांढरी तीळ घातली आहेत. कढीपत्त्याची माझ्याकडे इथे पानं होती तीसुद्धा घातली आहे. याने छान असा फ्लेवर येतो कढीपत्त्याच्या पानाने. आणि छान दिसण्यासाठी मी थोडंसं इथे लाल तिखट भुरभुरलेलं आहे. अगदी थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्हाला जर प्लेन हा डोसा करायचा असेल किंवा प्लेन हा उत्तप्पा करायचा असेल ना तर तो सुद्धा तुम्ही करू शकता. झाकण ठेवून 2 मिनटासाठी एक वाफ काढून घेतली आहे. खालच्या साईडने छान सोनेरी रंग येतोपर्यंत हा उत्तप्पा आपल्याला करून घ्यायचा आहे. बघा, अगदी खालच्या साईडने छान रंग आला ना की आपल्याला हा पलटी करून घ्यायचा आहे. त्या अगोदर इथे पुन्हा मी थोडंसं वरनं तूप लावलेलं आहे. तुपाने ना खूप छान असा फ्लेवर येतो, त्यामुळे जर आवडत असेल ना तर आवर्जून घाला. आता बघा, एक साईड पलटी करून घेतली आहे. अगदी छान सोनेरी रंग येतोपर्यंत ना हा उत्तप्पा आपल्याला परतून घ्यायचा आहे. वरच्या साईडने छान कुरकुरीत आणि आतून अगदी मऊसूत असा हा तयार होतो. एक 10 ते 15 सेकंद मी फक्त खालच्या साईडने भाजून घेतला आहे. तुम्ही इथे पाहू शकता त्याचा रंग किती छान आलेला आहे. एकदा जर का ही रेसिपी तुम्ही केली ना तर मोठ्यांनाच काय लहानांनासुद्धा आवडेल, इतकी जास्त रेसिपी अप्रतिम होते. तर आता हा उत्तप्पा आपला तयार झालेला आहे. आता अजून एक उत्तप्पा इथे करून घेऊया. पुन्हा मी इथे पॅनला थोडंसं तूप लावून घेतलं आहे. पॅन छान तापून द्यायचा आहे आणि नंतर ना तुम्ही ज्यावेळेस बॅटर टाकणार आहात ना त्यावेळेस गॅस इथे मीडियम करायचा आहे. तर इथे बघा, पुन्हा मी 2 चमचे बॅटर यामध्ये घालून घेते. तुम्हाला जर याचा डोसा वगैरे करायचा असेल ना तर फक्त बॅटरमध्ये अजून थोडंसं पाणी ॲड करा आणि पातळ असा याचा डोसा करून घ्या. हे डोसे किंवा हे उत्तप्पे ना थंड झाले तरीसुद्धा अगदी अप्रतिम लागतात. त्यामुळे मुलांच्या डब्यासाठी जर कधी भाजी चपाती द्यायचा कंटाळा आला असेल किंवा मुलांनासुद्धा भाजी चपाती खाऊन कंटाळा येतो तर अशा पद्धतीचा हा दोडक्याचा पदार्थ नक्कीच त्यांना बनवून द्या. मुलांना खूपदा दोडक्याची भाजी आवडत नाही किंवा डब्याला जरी दोडका दिला ना तरी मुलं खात नाही, पण हा उत्तप्पा जर त्यांना दिला ना तर नक्कीच ते डब्बा संपूर्णच घरी येतील, इतका जास्त हा अप्रतिम होतो. आता बघा, यावरती सुद्धा मी थोडासा कांदा घातला आहे. तुम्ही कांदा, टोमॅटो, कोथिंबीर किंवा गाजर बीटसुद्धा यावरती किसून घालू शकता. अगदी अप्रतिम लागतो. थोडंसं लाल तिखट घातलेलं आहे आणि पुन्हा झाकण ठेवून हा उत्तप्पासुद्धा आपल्याला होऊन द्यायचा आहे. एक 3 ते 3.5 मिनटामध्ये आपला हा उत्तप्पा तयार होतो. खूप जास्त वेळसुद्धा लागत नाही. जितका वेळ आपल्याला चपाती भाजायला लागतो ना अगदी तितकाच वेळ या उत्तप्प्याला तयार व्हायला लागतो. आता वरच्या साईडने पुन्हा थोडंसं तूप लावून घेतलं आहे आणि खालच्या साईडने सुद्धा छान असा गोल्डन रंग येतोपर्यंत हा उत्तप्पा भाजून घेऊया. कधी पाहुणेरावळ येतात, नाश्त्याला काय बनवायचं सुचत नाही ना तर नक्कीच हा पदार्थ बनवून द्या. कारण की नेहमीचे पोहे, उपमा खाऊन सर्वच जण कंटाळतात. तर हा गरमागरम असा पौष्टिक नाश्ता त्यांनासुद्धा बनवून द्या. कारण की ते सुद्धा तुमचे अगदी भरभरून असे कौतुक करतील. पाहू शकता, अगदी खमंग असा हा सुद्धा उत्तप्पा भाजून झालेला आहे. इथे आता दोन्ही उत्तप्पे आपले तयार झालेले आहेत. अगदी सॉफ्ट असे होतात आणि खायला अगदी अप्रतिम लागतात. कोणतीही चटणी नसेल ना तरीसुद्धा हे नुसते म्हटले ना तरी खायला छानच लागतात. तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.